नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर सोलापूर, लातूर, नांदेड, नंतर उस्मानाबाद आणि त्याचबरोबर विविध जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाहीत. काही जिल्ह्याला एकाच गावात 2-2 मिळाले, काही जिल्ह्याला 3-3, 4-4 मिळाले. पण मित्रहो, मी उस्मानाबादचं मंत्रिपद का कटलं याचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा टीम म्हणून खेळत असताना जर मीच माझ्या सहकार्याचा गेम करायचा प्रयत्न केला तर मला एक सांगावंसं वाटतं की तुम्ही हसत हसत केलेल्या दुष्कर्माचं रडत रडत तुम्हाला फेडावं लागतं, हा अनुभव येतो. आणि दुर्दैवानं उस्मानाबाद जिल्ह्यात जर चौगुले निवडून आले तर मला महागात पडेल, माझं मंत्रिपद मिळणार नाही. आणि चौगुलेला तर शिंदेनी मंत्रिमंडळात घेतो म्हणून सांगितलं, म्हणून करोडो रुपये जर तिथं दिले गेले असतील. त्याचबरोबर राणादादा पाटील त्यांनाही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते म्हणून तिथंही काही उमेदवाराला रसद पुरवली गेली. मित्र हो, मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा महायुती म्हणून असाल, तुम्ही जेव्हा एका पक्षाचे असाल, एका चिन्हाचे असाल, त्यावेळा बेईमानी जर केली तर बेईमानी ही फार काळ चालत नसते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तानाजी सावंत यांचं मंत्रिपद कटण्याचं कारण, एका बाजूला आम्ही नाही म्हणणार की त्यांच्यावर ते मुंबई आपला औषधी कंपन्याचं जे भ्रष्टाचार वगैरे वगैरे जे प्रकरण घडलं तो त्याला आपल्याकडं सकृतदर्शनी पुरावा जरी नसला तरी परंतु काल आणि परवा जेव्हा काही लोकांना भेटण्याचा योग आला तेव्हा मात्र कशा पद्धतीनं चौगुले, ज्ञानराज चौगुले यांना पाडण्यासाठी कशा पद्धतीनं रसद दिली गेली, कशा पद्धतीनं जातीयतेचं विष पेरलं गेलं, कशा पद्धतीनं अफवा आणि भुलतापा केल्या, त्या ठिकाणी थोडेसे लोकांवर विश्वास असलेले ज्ञानराज चौगुले इस घर को आग लगी इस घर के चिराग से. पण मला एकच सांगावंसं वाटतं, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. आणि यामुळं तानाजी सावंत यांना मंत्रिपद हुलकावणी दिली. कदाचित ते त्यांच्या कर्माचं फळ आहे, ते त्यांच्या कर्माचं पापाचा बाप कोण म्हणल्यासारखं त्यांची घटना आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मित्र हो, हे झालं उस्मानाबाद जिल्ह्याचं. दुसरा विषय येतो लातूर जिल्ह्याचा. सगळ्याला वाटत होतं संभाजी भैयांना मंत्रिपद मिळावं, पण मित्र हो, लोकसभेला आम्ही वारंवार सांगत होतो झारीतील शुक्राचार्य कोण, कशामुळं श्रंगारीची यंत्रणा कोलॅप्स केली जात आहे. आणि शेवटी जबाबदारी घेऊन जर जबाबदारी नाही पार पाडली तर काय होतंय. आणि दुर्दैवानं, योगायोगानं, सुदैवानं सुधाकरराव श्रंगारे ठिकठिकाणच्या सभेत मी दलित म्हणून, मी गरीब म्हणून मला कशा प्रकारे मानसिक त्रास दिला गेला, मला कशा प्रकारे छळलं गेलं हे ठिकठिकाणच्या सभेत सांगितलं गेलं. मला सांगावंसं वाटतं, संजय बनसोडे यांचं मंत्रिपद का गेलं. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले, पण संजय बनसोडे हे देशमुखाला घाबरून भिवून लातूरला सभेला वेळ दिली असताना सुद्धा येऊ शकले नाहीत. म्हणून संजय भाऊ, आपल्याला मोठं होत असताना, आपल्याला जेव्हा पक्ष मंत्रिपदाची जबाबदारी देतो, हजारो कोटीचा निधी देतो, तेव्हा तुम्ही जर जाणीवपूर्वक, मी सांगतो, मी वारंवार सांगतो, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळं रेणापूर ग्रामीण असेल, त्याचबरोबर औसा विधानसभा असेल, निलंगा विधानसभा असेल आणि उदगीर प्रमाणेच अहमदपूर विधानसभा या सगळ्या ठिकाणी या सर्व उमेदवाराला त्याचा फायदा मिळाला.
जर कदाचित अर्चना पाटील उमेदवार राहिल्या नसत्या तर निलंगा धोक्यात होतं, अहमदपूर धोक्यात होतं. पण सगळ्याला वाटतंय मंत्री आपल्या जिल्ह्याचा व्हावा, पण होणारा मंत्री हा सुडाचं अकसाचं द्वेषाचं राजकारण करणारा नसावा. कुटुंब प्रमुखासारखं वागलं पाहिजे, सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे. अहो धक्कादायक गोष्ट म्हणजे लातूर जिल्ह्यात घडलेली घटना. कानात आणि डोळ्यात जरी 4 बोटाचं अंतर असलं तरी एक उमेदवार दुसऱ्या उमेदवाराच्या घरी रात्री 3 वाजता जातो. का? मला का त्रास देता? मला पाडण्यासाठी तुम्ही का प्रयत्न करता? मला पाडण्यासाठी तुम्ही पैसे का वाटता? शेवटी पक्ष काही गोटा खेळत नाही. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांनी ज्यांनी भाजपचे महत्वाचे जिल्हा परिषद अध्यक्षपदासारखी पदं भोगलेली होती त्यांना सुद्धा तुम्ही शिवसेनेत जा किंवा तुम्ही आपल्या दिनकर मानेचा प्रचार करा अशा प्रकारचं सांगितलं गेलं. ठीक आहे, अक्कल हुशारीने किंवा देवणी आणि शिरोअनपाळ ज्या ठिकाणी लिंगायत बेल्ट जास्त आहे त्या बेल्टने संभाजीरावना दिलं. म्हणजे पुढच्याच ठेस मागता शहाणा. आपण एक वेळा एक चूक केल्यानंतर पुन्हा सांभाळून सुधरून घ्यायला पाहिजे. पण सत्तेपुढं आणि संपत्तीपुढं शहाणपणा चालत नसतो. हम करे सो कायदा म्हटल्यानंतर थोडं वेगळंच होत असतं. म्हणून मला सांगावंसं वाटतं की लातूर जिल्ह्याचं मंत्रिपदाला हुलकावणी का मिळाली? कारण ह्यांना द्यावं आपल्या अभिमन्यू पवार यांना, तर ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत किंबहुना ते शॅडो मुख्यमंत्री आहेत. मग त्यांना नाही. रमेश कराड यांना द्यावं तर किती वंदाळा करायचे किंवा म्हणजे कशामुळे त्यांना द्यायचं? मग संजय बनसोडे त्यांना भरपूर निधी दिला होता, पण त्यांनी मात्र आपल्या मतदारसंघाशिवाय त्यांनी इतर मतदारसंघात जे लक्ष द्यायला पाहिजे होतं पक्ष म्हणून लातूरकडे त्यांनी रेसिडेन्शियल त्यांचं होम पिच लातूर असताना सुद्धा त्यांनी चिंतन करायचं की आपलं मंत्रिपद निश्चित बाबासाहेब पाटील यांचा आग्रह होता, त्याला मंत्रिपद हवं होतं. आणि शेवटी मंत्रिपद कुणाला नको असतंय आणि फिल्डिंग करून मंत्रिपद मिळत असते का? काही नेत्यांनी म्हणजे लाईट टाईट फिल्डिंग आहे, काही बी झालं तर मंत्रिपद मिळणार आहे. इथं काय मत आहेत का? हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या तावडीतून कशा प्रकारे जावं लागतंय आणि तिथं हे बोलून दाखवत नाहीत, कर्णीला चुकवत नाहीत. म्हणून अकलमंद को इशारा काफी. सोलापूरला हे देशमुख आणि ते देशमुख, एक छत्रपती दुसरे बसवेश्वर, म्हणजे दोन्ही देशमुख, एक मालक देशमुख एक कारभारी देशमुख. आणि अशा एका पद्धतीनं छगन भुजबळ यांचा सुद्धा त्यांनी जे मध्यंतरी ऐकण्यात आलं की त्यांच्या वागण्यामुळं त्यांच्या एकंदरीत पद्धतीमुळं की त्यांनी काय केलं की सामूहिक आमदारांनी राजीनामा देण्याची म्हणजे इच्छा व्यक्त केली. जर छगन भुजबळ यांना मंत्री करणारा असाल तर आम्ही राजीनामा देऊ. आणि एवढंच नाही, जेव्हा ज्ञानराज चौगुले हे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेल्यानंतर त्यांचे कंठ दाटले शिंदेचे, हे घडायला नको ज्ञानराज, मला सगळं माहित आहे, तू काही काळजी करू नको. म्हणून मला सांगावंसं वाटतं, मुद्दे ही लाख बुराचे आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. आम्ही पक्षाची जबाबदारी घेतो, आम्ही पक्षाचे डायरेक्ट इनडायरेक्ट फायदे घेतो, आम्ही आमच्या लेटर पॅडचा फायदा करून घेतो आणि बेताल कसलेही बिनबुडाचे आरोप करतो. जेव्हा की दिल्लीची हायकमांड म्हणते की काय चाललंय हे स्वतःला प्रवक्ते म्हणून घेतात आणि काय आरोप करतात. म्हणून आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आज संधी नाही मिळाली, उद्या महापौर होईल, उद्या विधान परिषदेला, आणि हातानं म्हणजे हात चिन्ह नाही हो, काही अंशी हातानं आणि काही अंशी अजून कशानं. मी पाटील आहे, मी देशमुख आहे, मी ओबीसीचा आहे, मी आमका आहे म्हणून, किंवा मी इतक्या वर्षापासून आहे. अहो काही जणांची तर जिंदगीच हे शेवटी सतरंजा टाकण्यात जाते. समय से पहले और किस्मत से ज्यादा नहीं मिलता.
म्हणत असताना मित्र हो, कशा कशा पद्धतीनं कसं पाडलं गेलं आणि राणादादांची संधी का हुकली. एक चांगला माणूस, प्रामाणिक माणूस, सिन्सिअर, माझं वैयक्तिक मत आहे, एक सिन्सिअर लीडर, होमवर्क करावं तसं, पण उदंड झालेले खुरे की जास्त जागा आल्यामुळं काय म्हणजे की हकड्या द्याव्या लागल्या आणि ह्याच्यामुळं धाराशिव जिल्हा असेल आणि लातूर जिल्हा असेल, आता तरी सबक लो, समझ को समझो, लाख समझाया पर ना समझा, ओ मेरे समझ में बेसमझ आहे. म्हणून संभाजीराव असोत, तानाजीराव असोत, अजून देशमुख मालक असोत, देशमुख कारभारी असोत, किंवा आता सुरेश धस यांना बी मंत्री हो वाटतंय, पण शेवटी मंत्री किती करणार. आणि शेवटी वेगवेगळे विषय हे पेटत आहेत, पेटवले जात आहेत, काही ठिकाणी दुर्दैवानं घडत आहे. म्हणून सर्वांनी आत्मचिंतन करायची ही वेळ आहे. आम्हाला असं वाटतं एक नेतृत्व एका दिवसात तयार होत नसतं. काही माणसं हे फॅमिली बॅकग्राऊंड नसलेलीही असतात, त्यांनाही संधी मिळत असते. पण काही माणसं हे पिढ्यानपिढ्या राजकारणात असतात. बाप होता, नवरा होता, भाऊ होता, आजा होता. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपल्याला काय एक मराठीत म्हण आहे, तुझा नवरा मिळू दे, सवतीचा नवरा मरू दे, की रांड होऊ दे. ही जी पद्धत आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून फार स्पष्ट बोलतोय, पण बोलावं लागतंय म्हणून बोलतोय की मीडियाला मॅनेज करून, नेत्याला बोलवून, अरे काय मीडिया म्हणजे चाटे क्लासेसचे वर्ग भरवावे तशी वेळ आलेली आहे काही मीडियाच्या बाबतीत. म्हणजे शब्द दिलेला पाळला नाही. अरे बाबा, किती लोकांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शब्द दिले होते, किती शब्द तुम्ही पाळले. म्हणून चाटे क्लासेसनी व्यवस्थित क्लासेस चालवत असताना फटणेवाली की फटती धोबी बेटा चांद प्रमाणे आपली भूमिका राहता कामा नये. आपल्या वर्तमानपत्राचं, आपल्या मीडियाचं, आपल्या भूमिकेचा हा परिणाम होत असतो, याचं जाण आणि भान ठेवणं गरजेचं आहे. मित्र हो, कशी कटले मंत्रीपद, यात ही आम्ही तुर्तास धाराशिव, लातूर, सोलापूर आणि काही घेत आहोत. नांदेडमध्ये तर याला द्यावं तर त्याला राग, त्याला द्यावं तर त्याला राग, हे म्हणजे असं एक विचित्र चित्र होतं. तर चला, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. कदाचित प्रतापराव चिखलीकर जर भाजपमध्ये असते तर कदाचित सिनियरिटीनुसार त्यांचाही नंबर लागू शकला असता, पण त्यांनी सगळेच पक्ष इकडून तिकडं, तिकडून तिकडं, तिकडून तिकडं, आणि आम्ही बोललो त्यांनी करते त्याचं काही नाही. आम्ही बोललो की बडवा रे, ठोका रे, जाहिराती देऊ नका रे, बघून घ्या. यार काय मर्दानो, आम्ही काय मायक्रो मायनॉरिटीच्या म्हणून काय आम्हाला जगायचा हक्क नाही का. तुमच्या नंदी बैलापासून जर कार्यकर्त्यांना धोका होणार असेल, मग ते नंदी बैल भूमपरंड्याचे असतील, नंदी बैल निलंग्याचे असतील, नंदी बैल आपल्या नांदेड जिल्ह्यातील असतील. म्हणून सावधान, नंदी बैलापासून सावधान. मित्र हो, योग्य वाटलं शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.